पाहू शकता तुम्ही इथे आपले डोसे तयार झालेले आहेत। किती सुंदर सुरेख असे डोसे आपले दिसतात ते बघा। कलर पण किती छान आलेला आहे। आता मी हे डोसे कशा पद्धतीमध्ये बनवले त्याची आता आपण रेसिपी पाहूयात। चला तर मग आता किचनमध्ये जाऊयात। नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग। आपण ना डोसे बनवणार आहोत ना, तर डोसे बनवण्यासाठी आपण काय काय घेणार आहोत इथे पहिले पाहूयात। इथे ना अशा 2 वाट्या मी तांदूळ घेतलेले, ही 1 वाटी आणि ह्याच वाटीच्या मापाने ही दुसरी वाटी, आणि इथे 1 वाटी अशी सपाट वाटी आहे उडदाची डाळ घेतलेली आहे, सालवाली उडदाची डाळ आहे। हे बघा, हे सर्व तांदूळ आणि डाळ साफ केलेले आहे। आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पण हे तांदूळ आहे ना स्वच्छ असे नळाखाली धुवून घेणार आहोत। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। डाळ धुवून घेऊया। डाळ तांदूळ आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत, हे बघा पाहू शकता तुम्ही। आता आपण डाळ आणि तांदूळ 8 तासासाठी भिजत ठेवायचे। हे बघा इथे 8 तास झालेले आहेत। हे बघा आपले तांदूळ चांगले भिजल्या गेलेले आहेत। आता आपण मिक्सरच्या भांड्यातनं वाटून घेऊया। हे सालवाली डाळ आहे, तर मी सालासकट वाटून घेणार आहे। हा डोशांना गोल्डन कलर येण्यासाठी इथे बघा पोहे घेतलेले आहेत मी। 5 मिनिट झाले मी भिजायला ठेवले होते। हे बघा आता हे भिजत आलेले आहेत, तर आपल्याला हे सुद्धा वाटून घ्यायचे। आपण तांदूळ वाटून घेऊया। तांदूळ वाटून झालेले आहे। आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला पोहे वाटून घ्यायचे आहेत। हे आपल्याला सालासकट वाटून घ्यायची आहे। हे बघा आता अशा प्रकारे आपली उडदाची डाळ पण आता बारीक वाटून झालेली आहे। काळं का दिसतं? सालवाली डाळ आहे ना उडदाची, म्हणून काळं दिसतं। आता आपण हे सर्व मिश्रण असं एकजीव करून घेऊया। 1 चमचा मेथी दाणे आहेत, हे मी या पिठामध्येच टाकते। आता खरं तर तांदूळ भिजवताना टाकलं ना तर ते आपले तांदळाबरोबर वाटले जातात, पण ते मी भिजत घालायला विसरले होते ना, त्याच्यामुळे मी आता या पिठामध्ये टाकते। आणि आपल्याला आता हे सर्व असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। तर थंडीचे दिवस आहेत ना, थंडीच्या दिवसामध्ये कसं उष्णता कमी असल्यामुळे कसं मग पीठ फुलून यायला उशीर लागतो ना, तर कसं पीठ फुलून येण्यासाठी आपण इथे मेथीचे दाणे घातलेले आहेत। 5 ते 7 मिनिट आहे ना आपण फिरवून घ्यायचं। हे बघा असं मिक्स करून घ्यायचं। काय करायचं, झाकण मारलं याच्यावरती ना काहीतरी असं ना वजन ठेवायचं। मी याच्यावरती ठेवणार आहे वरवंटा, आणि खाली तुम्ही एक टॉवेल टाका आणि टॉवेलवरती टोप ठेवा, आणि त्यावरती जे काही जड वस्तू असेल तुमच्याकडे ती अशी ताटावर ठेवायची, म्हणजे सकाळपर्यंत आपलं पीठ चांगलं फुलून येतं। वाव, हे बघा दिसतंय का तुम्हाला? बघा केवढं फुलून आलंय, ते दिसतंय ना, असं हलकं फुलकं झालं, एकदम फुलून आलंय। आता आपल्याला जेवढे डोसे करायचे आहेत तेवढंच आपण पीठ काढून घेणार आहोत। बघा या भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। हे बघा फक्त मीठ घालायचं, मिक्स करून घेऊया मीठ। हे बघा किती हलकं फुलकं झालं आहे ना। हे बघा आपला पॅन चांगला तापलेला आहे। याचंच पॅन आहे, याच्यावरती मी चपात्या पण करते, डोसे पण बनवते। हे बघा असं ना तेल लावून घ्यायचं। आता आपल्याला डोसे छोटे करायचे का मोठे करायचे त्या अंदाजाने इथे पीठ घ्यायचं। हे बघा असं असं। आता आपण ना साईडने असं थोडं थोडं ना तेल सोडायचं। हे बघा असं असं थोडं थोडं तेल सोडायचं। हे बघा आता बघूया आपण थोडा सोडतात ते का। हे बघा ओल्या नारळाची चटणी, टॅमॅटोची चटणी, बटाट्याची भाजी, बटाट्याच्या भाजीबरोबर छान लागतो डोसा। हा जो गोल्डन कलर आला आहे ना वरती, ते आपण पोहे टाकलेले आहेत ना, म्हणजे पोहेसुद्धा तांदूळ आणि डाळ आपण वाटतो त्यावेळेला 5 मिनिट आधी पोहे भिजत घालायचे, म्हणजे मग असा गोल्डन कलर येतो। तांदूळ बरोबर वाटून घ्यायचे। हे बघा बघू शकता छान असा कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे। हे बघा पलटी करूया, शकता तुम्ही एकदम कुरकुरीत झालाय। दुसरा डोसा करूया। हे बघा किती छान असा आपला डोसा इथे तयार झालेला आहे। बघा असं थोडं थोडं साईडने तेल सोडायचं। किनार असते ना ही लगेच सुटल्या जाते, आपोआप इथे ना किनार सोडली जाते। हे बघा म्हणजे याचा अर्थ आपलं डोस्यांचं पीठ एकदम छान असं झालेलं आहे। हे बघा तुम्ही नक्की ही पद्धत वापरा आणि असे डोसे बनवा। हे रेसिपीला लाईक जरूर करा। प्रकारे मी आता डोसे करून घेणार आहे।
हे बघा इथे आपला डोसा, दुसरा डोसा पण करून तयार झालेला आहे. आता आपण ना चटणी वाटून घेऊया. खोबरं घेतलंय, मिरच्या अशा तोडून टाकायच्या, लसूण, थोडं मीठ टाकलंय, थोडी साखर, थोडा कोथिंबीर. आता आपण हे सर्व वाटून घेऊया. ही बघा इथे आपली चटणी वाटून झालेली आहे. मी ना या चटणीमध्ये ना थोडं पाणी टाकलेलं आहे, पातळसर केलेली आहे ही चटणी. चटणीला आपला चांगला तडका द्यायचा आहे ना, त्यामुळे बघा इथे मी काय काय घेतलेलं आहे. इथे ही उडदाची डाळ आहे, मोहरी आहे, हिंग आहे आणि कढीपत्ता ते टाकलेलं आहे. आपण त्यामध्ये मोहरी घालतोय, त्यानंतर इथे हिंग, कढीपत्ता आणि ही उडदाची डाळ. उडदाची डाळ मी जास्त घातलेली आहे, कारण उडदाची डाळ अशी दाताखाली आली ना चटणीमध्ये का छान लागते. आता आपण हे बघा चटणी किती छान बसते ना, त्यावर पटकन असं झाकण ठेवायचं. फोडणी चांगली जबरदस्त बसते. वाव, एकदम सुगंध असा सुंदर सुटलाय, छान असा तडका आपला बसलेला आहे बघा. आणि या फोडणीच्या भांड्यामध्ये जरा अशी चटणी अशी घालायची आणि हे करायची बघा. तुम्हाला जर घट्ट हवी असेल तर तुम्ही घट्ट ठेवा. छान असे आपले डोसे तयार झालेले आहेत आणि डोस्यांच्या जोडीला आहे चटणी. कशी वाटली डोसे करण्याची पद्धत नक्की कमेंटमध्ये सांगा. एक लाईक जरूर करा. धन्यवाद.